डाव आहे ना, मग प्रधानमंत्री का चाललेत? डोवल का चाललेत? रशिया डाव आहे की उजवा आहे? मग इकडे कडवी डावी नाहीये, मग ते काय माहित? मग तिकडे रशियाला गेलेले चालतात, डोवल रशियाला जात आहेत, प्रधानमंत्री चीनला जात आहेत, हे डावे आहेत. आणि इकडे जर कोण काय बोलले तर तुम्ही कडवे डावे. मग हा जो काय दुतोंडी नाही, कित्येक तोंडी कारभारांचा चाललेला आहे ना, हा कारभार देशाला हा अराजकतेकडे घेऊन जाईल. कारण जर का असे न्यायमूर्ती तिकडे नेमायला लागले, न्याय मिळायला विलंब लागायला लागला, अगदी सर्वोच्च न्यायालयाने ईडी वगैरेला कित्येक वेळा कान फटवलेलं आहे, तरी सुधरत नाहीत. मग जर का दार ठोकून ठोकून न्याय मिळत नाही, राज्यपालांकडे जाऊन सुद्धा अजूनही न्याय मिळत नाही, लक्ष घातलं जात नाहीये, तर मग जनतेने करायचं काय? ज्या स्वातंत्र्य संग्रामाचा आपण उल्लेख करतो नेहमी, उद्या स्वातंत्र्य दिन आहे, ते स्वातंत्र्य आपल्याला असं तसं नाही मिळालेलं आहे, त्याग करून मिळालेलं आहे, बलिदान करून मिळालेलं आहे, सत्याग्रह करून मिळालेलं आहे. आणि ते मिळवायला अनेक वर्ष लागली आणि अनेकांचे त्याच्यामध्ये हाल झालेत, अनेकांनी बलिदान केले, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेत. तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य मिळालं आपल्याला? आता त्या स्वातंत्र्य लढ्यातले कोणी तशी शिल्लक राहिलेच नसतील, कारण आता स्वातंत्र्यालाच 75 पेक्षा जास्त वर्ष झाली. पण ते जे कोणी आपल्यासाठी लढले त्यांना काय माहिती आपण कोणासाठी लढतो? ते देशासाठी ते लढत होते. देश म्हणजे काय? मला आठवतंय शाळेमध्ये एक धडा होता, देश म्हणजे देशातील माणसं, दगडधोंडे नाहीत. देश म्हणजे देशातली माणसं, म्हणजे आपण. काय विचार केला असेल त्यांनी? भगतसिंगांनी काय विचार केला असेल? आणखीन कोणी काय विचार केला असेल? कोणाला त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं असेल? नाही, माझा जीव गेला तरी चालेल, पण माझा देश म्हणजे माझ्या देशातल्या माणसांना हे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, म्हणून मी गेलो तरी चालेल, मी फाशी जाईन, पण माझ्या देशाला स्वतंत्र करून जाईन. आता ते स्वातंत्र्य त्यांनी बलिदान करून जर का आपल्याला मिळवून दिलं असेल, तर हे स्वातंत्र्य आपण संघर्ष करून टिकवू शकतो की नाहीच शकत? आणि ते जर का टिकवायचं असेल तर संघर्ष करण्याशिवाय दुसरा मला मार्ग दिसत नाही. म्हणून उल्काताई, तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही पुढाकार घेतलेला आहात. आम्ही तुमच्या सोबत आहोत. पुढे पाऊल टाका. तुम्हाला कधी कोणाला मोकळं सोडणार नाही. तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईत उतरल्याशिवाय राहणार नाही, हे वचन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यपालांकडूनही अजून न्याय मिळत नाही असं उद्धव ठाकरे यांनी यावेळेला म्हटलेलं आहे. राजकारणामध्ये व्यक्तिगत द्वेष असू नये असं उद्धव ठाकरेंनी आपलं मत मांडलं.